मित्रांनो, आज आपण बघूया मुघल साम्राज्य आणि त्यातील शासक आणि त्यांचे शासनकाळ. तर मुघल साम्राज्याची स्थापना 1526मध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून केली आणि बाबराचा कालावधी हा 1526 ते 1530. त्यानंतर त्याचा जो मुलगा आहे हुमायूनचा कालावधी 1530 ते 1540 दरम्यानच्या काळात त्याला शेरशाह सुरूने पराजित केले होते. त्यानंतर त्याकडून त्यांनी पुन्हा 1555 ते 1556मध्ये त्याची सत्ता पुन्हा हस्तगत केली. हुमायूननंतर त्याचा मुलगा अकबर आलेला आहे, ज्याचा कालावधी आहे 1556 ते 1605. मुघल साम्राज्याचे यानं खूप मोठा विस्तार केला अकबराने. अकबरनंतर त्याचा जो मुलगा आहे हा आहे जहांगीर, 1605 ते 1627. त्यानंतर त्याचाही मुलगा शहाजहान 1628 ते 1658. शहाजहाननंतर औरंगजेब जो आहे 1658 ते 1707.